ऑलरेडी आपण पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टम शिकल्या. आता आपण घेऊ नेगेटिव्ह वर्क डन बाय सिस्टम. नेगेटिव्ह वर्क डन बाय सिस्टम. जेव्हा नेगेटिव्ह वर्क डन राहते ते वर्क डन ऑन सिस्टम होते. वर्क डन ऑन सिस्टम. या केसमध्ये गॅसची व्हॉल्यूम इन्क्रीज होईना, गॅसची व्हॉल्यूम डिक्रीज होते. आणि मोशन ऑफ पिस्टन तिकडच्या साईडला नाही ना, इकडच्या साईडला पिस्टन मूव्ह होते. आता मोशन ऑफ पिस्टन इथं पिस्टन नेगेटिव्ह वर्क डन बाय सिस्टम म्हणजे वर्क डन ऑन सिस्टम. सिस्टमवर वर्क डन व्हायला कोण करायले? सराउंडिंग करायले किंवा मी एक्सटर्नली असं पुश करायले म्हणजे सराउंडिंगच पुश करायले. इन शॉर्ट, when the piston is pushed into the cylinder, the volume of gas in the cylinder decreases and गॅसचा तर व्हॉल्यूम डिक्रीज होते, पण जेव्हा हे मध्ये पिस्टन इकडे मूव्ह होते तेव्हा इथे जे गॅसचे मॉलिक्युल्स होतात कंटिन्युअसली पिस्टनला स्ट्राईक करतात. त्या स्ट्रायकिंगमुळं या मॉलिक्युल्सचा मोमेंटम इन्क्रीज होते अँड गॅस मॉलिक्यूल continuously strikes the piston their momentum increases. This is negative work done by system. This is negative work done by system. आता तर तुम्हाला माहित आहे वर्क डन पॉझिटिव्ह राहू द्या का निगेटिव्ह राहू द्या, व्हॉल्यूम चेंज व्हायचे. आयदर कधी इन्क्रीज होते कधी डिक्रीज होते. आता आपल्याला वर्क डन आणि व्हॉल्यूमशी निगडीत एक फॉर्म्युला ऑब्टेन करायचा आहे. वर्क डन आणि व्हॉल्यूमचा रिलेशन दर्शवणारा एक फॉर्म्युला आणायचा आहे. त्याचा डेरिव्हेशन आपण घेऊ. हे लिहून घ्या आधी. चला,
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मधले ते सगळे कन्सेप्ट आहे. फायनली फर्स्ट लॉचं मी स्टेटमेंटही देतो पूर्ण डेरिव्हेशन झाल्यानंतर. वर्क डन बाय सिस्टम. सिस्टम जे वर्क डन करते ते दोन प्रकारचे राहतात. एक पॉझिटिव्ह वर्क डन राहते, एक निगेटिव्ह वर्क डन राहते. जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होते, आताच आपण बघूया वर्क डन काय म्हणता आपण, पॉझिटिव्ह. जेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होते तेव्हा वर्क डन जे राहते निगेटिव्ह वर्क डन राहते. लक्षात असतं. अजून काही कन्सिडरेशन तसेच घ्यावं लागतात. आपण काय करता, एक सिस्टम कन्सिडर करता, एक सिलेंडर कन्सिडर करता. मी एक सिलेंडर कन्सिडर करायलो, त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ गॅस आहे आणि त्या सिलेंडरला आपण एक पिस्टन अटॅच करायला. ते पिस्टन कसं आहे, मासलेस, मुव्हेबल आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. सपोज या सिलेंडरचा जो क्रॉस सेक्शन राहते तेच क्रॉस सेक्शन या पिस्टनचा सुद्धा राहते. ते सपोज त्याचा एरिया आहे ए, त्याचा एरिया आहे ए. सिलेंडर ॲज वेल एज पिस्टनचा एरिया सेम आहे. हे आपलं कन्सिडरेशन आहे. कन्सिडर a gas is enclosed in a cylinder with massless, movable and frictionless piston attached to it. आता हे मुव्हेबल पिस्टन असल्यामुळं त्या सिलेंडरमध्ये जे गॅस आहे त्याची व्हॉल्यूम आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. ड्यू टू दिस volume of gas can be changed let capital A be the area of piston किंवा सिलेंडरचं सुद्धा तेच एरिया राहते. सिलेंडरचा सेम एरिया राहते. त्यानंतर मी गृहीत धरतो गॅस मॉलिक्यूल जे प्रेशर एक्झर्ट करतात, आयदर मुव्हिंग आउटवर्ड्स होते वेळेस किंवा इनवर्ड्स होते वेळेस. सपोज मुव्हिंग आउटवर्ड होते वेळेस गॅस मॉलिक्यूल्स काय करतात, या पिस्टनवर प्रेशर एक्झर्ट करतात. ते प्रेशर मी गृहीत धरतो P. लेट capital P be the pressure exerted by the gas molecule on the piston जेव्हा गॅस मॉलिक्यूल प्रेशर एक्झर्ट करायले पिस्टनवर, याचा अर्थ पिस्टन बाहेर मूव्ह व्हायला, म्हणजे वर्क डन बाय सिस्टम. आणि सिस्टम कोण आहे, गॅस. when work is done by system ही लिहू शकता, गॅस ही लिहू शकता. सिस्टम तर आपलं गॅस आहे. let P be the pressure exerted by the gas molecule on the piston when work is done by system. तर आता प्रेशर आपल्याकडे आहे
एरिया आपल्याकडे आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? प्रेशर इक्वल टू येते फोर्स अपॉन एरिया. मी गृहीत धरतो तर इथं काही ना काही फोर्स एस्टॅब्लिश होते. फोर्स जर मला काढायचा असेल तर फॉर्म्युला येते प्रेशर इंटू एरिया. फॉर्म्युला काय येते? प्रेशर इंटू एरिया. मी आता गृहीत धरतो या गॅस मॉलिक्युल्सचा प्रेशर या पिस्टनवर एक्झर्ट व्हायलाय, त्यामुळे इथे एक फोर्स जनरेट होते. ते फोर्स राहते प्रेशर इंटू एरिया. लेट the force developed be कॅपिटल F. तर कॅपिटल F चा फॉर्म्युला येते PA. आता एवढा फोर्स एक्झर्ट डेव्हलप व्हायला आहे तिथं. या फोर्समुळं आता पिस्टन थोडं बाहेर मूव्ह करते. इन्फिनायटिझिमल डिस्टन्सनं सपोज मूव्ह करत असेल, मी गृहीत धरतो dx एवढ्या डिस्टन्सनं पिस्टन मूव्ह होऊन या जागी आलं. लेट dx be the small distance by which